ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। मुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरच्या करमाळ्यातील नुकसानीची पाहणी। अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी, निधीची कमतरता भासू देणार नाही, अजित पवारांची ग्वाही। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानीची पाहणी आणि गावकऱ्यांसोबत संवाद। गोदावरीच्या पुराचं पाणी गोळेगावच्या चारही बाजूनं गावात घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। ओला दुष्काळासाठी केंद्र आणि राज्याच्या निकषाचा सीएम विचार करतील। पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दिवाळीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। लातूर जिल्ह्यातील कार्ला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा। जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्गही ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। गोदावरी नदीला पूर आल्यानं परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतात पाणी साचलं। शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगावला जोरदार पावसानं झोडपलं। भोगावती नदीला पूर, दुकानांमध्ये पाणीच पाणी, लाखो रुपयांचं नुकसान। मराठवाडा, अहिल्यानगर आणि नाशिकमधील पावसामुळे गोदावरी नदीला पूर, तर नांदेडमधील शनी मंदिरात पाणी पातळी वाढ सुरूच। जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश। हरकती सूचनांसाठी 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मुदत। सोनं 2950 रुपयांनी, तर चांदी 4500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा, तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।